नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल एन जी महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता उद्याच जबरदस्त असं मैदान पार पडतंय, ते म्हणजेच की हिंद केसरी असं माळशिरसकरांचं 61 फाटा देशमुख पट्टा हे मैदान मित्रांनो पार पडते. आणि या मैदानामध्ये सगळ्यांचा लाडका, ज्याच्या म्हणजे पैरा कुणालाच माहित नव्हता, सगळे अंदाजच लावत होते. आपले पण अंदाज भरपूर वेळा म्हणजे भरपूर वेळा आपण सांगण्याचा प्रयत्न केला, पण मामा असा जे धमाका करतात की कुणालाच काय कळत नाही, अशा प्रकारे गुलदस्त्यात तो जो पायरा होता तो आता मित्रांनो पायरा समजलेला आहे. आपल्या सर्वांचा लाडका आवडता किंग बकासूर याचा पायरा जो झालेला आहे तो म्हणजेच की कचरेवाडी माळशिरसकरांचा सुंदर आणि आपला देव बकासूर मित्रांनो पळताना आपल्याला माळशिरसच्या मैदानात उद्याच्या दिसणार आहे मित्रांनो. आपण म्हणत होतो स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा सर्जा किंवा आपला त्यांनी जी नवीन खरेदी केली तो देवाभाई पळण्याची दाट शक्यता आहे. मी कालपर्यंत तुम्हाला सांगितलं होतं तीच गाडी पळणार होती, पण अचानक जो धप्पा दिलेला आहे मामांनी, मामा कधी काय करतील आणि सगळ्यांना अचंबित करतील हे आपण सांगू शकत नाही. तर कचरेवाडीकरांचा सुंदर आणि आपला बकासूर, कचरेवाडी म्हणजे माळशिरसची, कचरेवाडीमध्ये ना तिकडच्या साईटला भरपूर सारे सुंदर आहेत, त्यातला माळशिरस कचरेवाडीकरांचा सुंदर आणि बकासूर मित्रांनो ही गाडी उद्या आपल्याला पळताना माळशिरसच्या मैदानात दिसणार आहे. स्वर्गीय पंढरीशेठ फडके, विगर पनवेल आणि आपले तुषार बावड्या घोरपडे सदाशिवगड यांचा जो देवाभाई नवीन खरेदी आहे तो पळणार आहे बिच्छू बरोबर. बिच्छू आणि देवाबाई ही गाडी पळणार आहे मित्रांनो. आपले फलटणचे आपले अभिजित भैया आहेत, त्यांचा जो सर्जा आहे वेगाचा शेवट सर्जा, तो मावळ मुळशीचा गजा बरोबर मित्रांनो ही गाडी पळताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला येणार आहे. आणि आपले समाजसेवक संतोष शेठ तोडकर यांचा सुंदर आणि पालेगावकरांचा बादल मित्रांनो ही गाडी आपल्याला त्या मैदानात मित्रांनो पळताना पाहता येणार आहे मित्रांनो. उद्या जबरदस्त असे मैदान त्या ठिकाणी होणार आहे. न भूतो न भविष्यतो अशा सगळ्या गाड्या पळणार आहेत. आपला बिनजोडचा बादशाह मथुरे, रायफले, बकासूरे, सर्जाये, देवाबाई, स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांची संपूर्ण दावण त्या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहे. सर्जा पाहता येणार आहे, देवा पाहता येणार आहे, सगळाच राड आहे त्या ठिकाणी. तर तिकडच्या साईडचे अपडेट सगळ्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटते, कोण एक नंबर करू शकतो. मागील वर्षी जो एक नंबरचा मानकरी झाला होता तो आपला किरण अप्पा शालगाव कालगावकरांचा आपला रैना आणि निमगावकरांचा सावकार हीच गाडी आहे मित्रांनो. ती पण लय राडा करते. 2 नंबरला जी गाडी उतरली तो म्हणजेच की कोण होती मागच्या वर्षी, भुंगा आणि मेहरबान. यंदा कोण आहे, यंदा मेहरबान आणि सचिन आहे नातेपुतीकरांचा, आणि भुंगा आहे आपले आबा शेवाळी जे बैलगाडा शर्यत संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांचे. यंदा काय होतंय सगळ्यांचे लक्ष त्या ठिकाणी लागले. राडा म्हणजे राडा होणार आहे. सगळी आपलीच बैल आहेत, सगळी गुलालात राहायचीच आपली अपेक्षा आहे, पण एक नंबर कोण करणार ह्याची आपल्याला उत्सुकता आहे. आपल्याला ती उद्याच मैदानात पाहता येणार आहे. तर प्रत्येक बातमी बित्तम बातमी मी तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवणार आहे. तर